आवाज येतोय का रे? हॅलो येस सर. हॅलो. हा काल कुठेपर्यंत आलेलं आपलं? हॅलो, कुठलं एक्झाम्पल चालू होतं सांगता येईल? हॅलो, मला फक्त शेवटी झालेले एक्झाम्पल सांगा, बाकी जास्त काय नाही अपेक्षा तुमच्याकडून. डी स्क्वेअर प्लस 2 परत एकदा सांगता? डी स्क्वेअर प्लस 2 हा, पुढं. एक्स रेस टू 2 ई रेस टू 3x प्लस ई रेस टू एक्स मायनस कॉस 2x. पूर्ण झालं? नाही सर. मग काय केलेलं? कुठपर्यंत लिहिलंय? पी आय ची स्टेप चालू. एक्स स्क्वेअर ई रेस टू 3x CF झालाय काढून? येस सर. हॅलो, परत एकदा सांगा. डी स्क्वेअर प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेस टू 3x प्लस ई रेस टू एक्स मायनस कॉस 2x. बरोबर ना? येस सर. याचा आपण CF काढलेला आहे. CF काय आलेला आहे? हा, ई रेस टू 0x प्लस c1 cos रूट 2x प्लस c2 sin रूट 2x. ठीक आहे. बी गिवन linear differential equation, its auxiliary equation is d square equal to minus 2, d equal to plus or minus I root 2, that is 0 plus or minus I root 2. बरोबर? CF काय आला? e raised to 0x c1 cos root 2x प्लस c2 sin root 2x. ह्याच्यात काय अडचण नाही तुम्हाला, बरोबर? हॅलो. हा, पी आय ला काय करणार सांगा?
बोला. बोला की. 1/d² plus 2. x square e raised to 3x plus e raised to x पुढं minus cos 2x. सेपरेट टाका. 1/d² plus 2 e raised to 3x into x square plus 1/d² plus 2 e raised to x plus 1/d² plus 2 सॉरी मायनस घ्यावं लागेल इथं मायनस कॉस 2x. ठीक आहे. हॅलो, याच्यात काय अडचण आहे का? हॅलो, हॅलो. No, sir. आता e raised to 3x into v आहे. काय करणार? रिप्लेस d by d plus 3. बरोबर का? e raised to 3x आहे ना, त्यामुळं पुढं कॉमा रिप्लेस सेकंडला काय हॅलो हा e raised to x आहे ना 1 न करावं लागेल आणि तिसऱ्या केस मध्ये रिप्लेस -4. d square बाय -4 कसं आलं कळलं का? 2 चा स्क्वेअर करायचा. कळतंय? हॅलो. Yes, sir. हा पुढं करा की रिप्लेस मग. काय काय ते सांगा. काय राहिलं रे इथं? e raised to 3x अगोदर लिहायचं असतंय ना. हॅलो. Yes, sir. e raised to 3x बाहेर काढायचा. नंतर d is replaced by d plus 3. वन स्क्वेअर प्लस 2 आणि थर्ड केस मध्ये काय येणार रे? -4 प्लस 2. सांगा मग काय येणार? e raised to 3x 1/d² plus
6D प्लस 9 आणि 2 11 झालं. कळतंय का? हॅलो. येस सर. प्लस 1/3 ई रेस टू एक्स, इकडं -2 म्हणजे प्लस 1/2 कॉस 2x येईल. कॉस 2x काय करणार, एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 11 कॉमन घ्यायचा. हम्म 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 6D अपॉन 11. काय आलं? पुढे बोला. 1 प्लस 1/z काय येतं? इनवर्स. ह्याच्यात काय अडचण आहे का बघा. हॅलो. नो सर. लिहून झाला असेल तर सांगा. झालंय सर. लिहू का पुढे? येस सर. 1 प्लस झेड इनवर्स सांगा मग काय येतं? वन प्लस झेड इनवर्स. हा झेड आहे. 1 प्लस झेड इनवर्स सांगा फॉर्म्युला. वन प्लस झेड स्क्वेअर. हम्म अरे प्लस येतं का? मायनस सर. अल्टरनेट प्लस मायनस येतं ना. येस सर. येस सर. मग नुसतं येस सर म्हणा, अभ्यास करू नका काय कुणी. कुठपर्यंत लिहिणार? टू अरे पर्यंत. हा. पुढं एक्स स्क्वेअर नाथ सॉरी सिम्प्लिफिकेशन लिहावं लागेल. तर काय येणार, 36D स्क्वेअर अपॉन 121 येईल. बरोबर का? हॅलो. बरोबर ना?
क्यूब आणि रेस टू 4 ची आपण टर्म निग्लेक्ट करतो त्या केसमध्ये. त्याच्या पुढे बोला. आता एक्स स्क्वेअरचं पहिलं डेरिव्हेटिव्ह. हॅलो, एक्स स्क्वेअरचं पहिलं डेरिव्हेटिव्ह. काय विचारतोय? 2. एक्स स्क्वेअरचं पहिलं डेरिव्हेटिव्ह 2x, दुसरं येणार 2. म्हणजे जिथं डी स्क्वेअर दिसतंय तिथं 2 टाकायचं, जिथं डी दिसतंय तिथं 2x टाकायचं. सांगा की आता एक्स स्क्वेअर इंटू 1 पुढं डी स्क्वेअर बाय 11 म्हणजे काय येणार? काय ते डी स्क्वेअर बाय 11, जिथं डी स्क्वेअर दिसतंय तिथं 2 टाकायचं, डी दिसतंय तिथं 2x टाकायचं. काय येणार सांगा मग डी स्क्वेअर बाय 11? 2/11. पुढं मायनस 6 इंटू 2x, and 36 इंटू 2. सिम्प्लिफिकेशन करू वाटलं करा किंवा ऍज इट इज ठेवा. ह्याचे न्याचे ऍडिशन होते बघा, सबस्ट्रॅक्शन. जनरल सोल्युशन मात्र लिहा. झालंय का? हॅलो, झालंय का? Yes, sir. पुढचे घ्या.
Equations reducible to form 4. Equations reducible to form 4. D square plus 1 into y x square sin 2x. The given linear differential equation, its auxiliary equation is काय येणार आहे ऑक्झिलरी इक्वेशन? plus 1 is equal to 0. D square equal to -1, D equal to plus or minus I, 0 plus or minus I. CF काय येणार रे? E raised to 0x C1 cos x plus C2 sin x. पुढं C1 cos x plus C2 sin x. याच्यात काय अडचण आहे का? हॅलो, No, sir. लिहून घ्या ते. झालं का लिहून? Sir.
पुढे काय करणार आहे? हॅलो हॅलो पुढे काय करणार? PI. कसं काढणार? वन अपॉन डी स्क्वेअर प्लस वन रेग्युलर पद्धत लिहा. पुढं एक्स स्क्वेअर साइन 2x. आता असं जर असेल एक्स रेश टू एम साइन AX वगैरे तर काय करायचं सांगितलेलं रे तुम्हाला? साइन म्हणजे काय सांगितलेलं? इमॅजिनरी पार्ट ऑफ कशाचा? ई रेश टू 2IX कळतंय का? किंवा 2XI कसं येईल? लक्षात आलं का? हॅलो पुढं therefore PI equal to इमॅजिनरी पार्ट म्हणजे IP म्हणतो मी. IP ऑफ हे बाहेरच लिहितो. 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 ई रेश टू 2IX एक्स स्क्वेअर. कळतंय का? हॅलो हा कळतंय का नाही? काय विचारतो? कळतंय का नाही? Yes. तुम्हाला केस नंबर 4 दिलेले आहे, त्याच्या खाली नोट दिलेले आहे बघा. दिलेलं आहे का? काय? ई रेश टू IAX इज नथिंग बट cos AX प्लस sin AX I sin AX. हे लिहून ठेवा नसेल माहित तर. ह्याला म्हणायचं रिअल पार्ट. ह्याला इमॅजिनरी पार्ट. कळते का? तिथं आपल्याकडे साइन आहे म्हणून काय म्हणलं? इमॅजिनरी पार्ट म्हटलं. लिहिलं का? हॅलो हो सर. हो मग 2x आहे म्हणून 2IX केलं त्याला. आता नेहमीची पद्धत मग ई रेश टू AX इंटू व्ही काय करावं लागेल? डी कशानं रिप्लेस करावं लागेल? D plus 2. 2 एक्स बरोबर काय काय दिसतंय तुम्हाला? 2I. मग 2I घ्यावा लागेल ना. कळतंय का? Yes sir.
करा, जिथं डी दिसतोय तिथं D+2i टाका. e⁻²ix बाहेर आलं. समजलं काय? हॅलो. स्क्वेअर सांगा की मग, काय तो स्क्वेअर? t² + 4di प्लस 4i². i² म्हणजे काय येतं? रे i² म्हणजे काय येतं? अरे i² म्हणजे काय येतं? -1 लिहून ठेवा. i² = -1 लिहिलं का? हॅलो. Yes, sir. पुढं. -4 + 1 minus x² आहे. काय करतो? कॉन्स्टंट टर्म यातली -3 काय करायची? कॉमन घेतो ना रे. आता x² पण विसरून गेला का काय? तुम्ही जर अशा प्रत्येक गोष्टी घरी राहून जर विसरणार असला तर तुमचं लय अवघड आहे बघा. थोडाफार तरी अभ्यास करावा लागतोय. सिरियसनेस घ्या आतापासून, अजून पहिला चॅप्टर व्हायचा आहे. संपतच आला म्हणा. बोला. 1 - b² + 4di कळतंय का हे? इनवर्स होणार ना सर ते? हा, इनवर्स लिहा. -1 आलं का?
तिथपर्यंत लिहून झाला असेल तर सांगा मला. झालंय. 1 मायनस झेड इनवर्स काय येतं? वन मायनस झेड 1 इनवर्स plus बोला. -3 आहे ना रे? Yes. 1 मायनस टी स्क्वेअर प्लस 4di अपॉन 3 प्लस सॉरी 3 स्क्वेअर एक्स स्क्वेअर पुढं IP ऑफ बोला. मी बिन बोलता शिकवलं चालेल ना? नुसतं लिहित जातो चालतंय की तुम्हाला? अरे पूर्ण प्रतिक्रिया आली तर शिकवायला काहीतरी वाटतं. इथं डी स्क्वेअर पर्यंत जायचं आहे. 4d चा स्क्वेअर 16d स्क्वेअर आणि आय स्क्वेअर म्हणजे -1 येतं. त्यामुळे इथं -16d स्क्वेअर येईल अपॉन 9 एक्स स्क्वेअर. पुढच्या टर्म लिहायची गरज नाही. नेहमीच्या पद्धतीनं जिथं डी स्क्वेअर आहे तिथं 2 टाका, डी आहे तिथं 2x. एक्स स्क्वेअर -2/3 minus 2 into 3 6x सॉरी 4 into 2 आहे ना 8xi divided by 3 minus 32. सिम्प्लिफिकेशन सांगा रे हो. हॅलो हा e⁻²x म्हणजे काय असतंय? काय असतंय? बरे e⁻²x म्हणजे काय असतंय? सांगितलं की मागाशी cos 2x plus I sin 2x.
इथं विदाउट आयच्या आणि आयच्या टर्म एकत्र घ्या. काय काय येतात बघा. एक्स स्क्वेअर. आता इथं -2/3 आहे म्हणजे -6/9 येईल. -32 -6 -38 -38/9 आलं. -8x/3. कळते का? हॅलो. आयच्या आणि विदाउट आयच्या टर्म एकत्र लिहिल्या. मल्टिप्लिकेशन करा 2 ब्रॅकेटचं. cos 2x न मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार? cos 2x न पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. x square cos 2x. दोन्ही एकत्रच लिहा ना. कशाला विनाकारण टाइम घालवत आहे. पुढं -I8x/3 cos 2x येईल. ठीक आहे. प्लस का मायनस? प्लस येते. ठीक आहे. आता I sin 2x न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. I x² -38/9 sin 2x. I मायनस I म्हणजे I². I² म्हणजे -1 प्लस होईल 8x/3 sin 2x. आता याच्यामध्ये आयच्या टर्म आणि विदाउट आयच्या टर्म एकत्र घ्या. आयच्या टर्म कुठल्या कुठल्या आहेत सांगा. एक विदाउट आयची, एक विदाउट आयची, राहिलेल्या आयच्या टर्म आहेत. हॅलो. हॅलो. Yes sir. Yes, sir. आता आय बरोबर असणाऱ्या टर्म मी प्लस आय अगोदर लिहितो, म्हणजे ही टर्म अगोदर लिहितो आणि नंतर ही टर्म लिहितो. कळतंय का? Yes, sir. आय कॉमन घेतला.
आता याचा रिअल पार्ट म्हणजे कुठला? विदाउट आय ची टर्म हा जो असतो तो रिअल पार्ट, आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय बरोबरचा. कळतंय का? आपल्याला इथं काय Yes, sir. पाहिजे? इमॅजिनरी पाहिजे ना. इमॅजिनरी पाहिजे म्हणजे फक्त आय बरोबरचा लिहायचा. तेवढीच टर्म लिहायची जी आय बरोबर आहे, ते ब्रॅकेट लिहायचं. दोन्ही मध्ये कॉमन काय? -1/3 आहे. -1/3 x² -38 अपॉन 9 sin 2x -8x/3 cos 2x. काय अडचण आहे का बघा. हा झाला पी आय. जनरल सोल्युशन काय ना? हॅलो, काय अडचण आहे का याच्यात? हॅलो, बरे नाही. काहीतरी चुकलं का बाळानो त्याच्यामध्ये? सर लास्टला sin 2x येणार ना? नाही, एक मिनिट थांबा. इथं बघा, इथं मायनस आहे की मिडलला. मायनस असेल तर काय येतं? ऑल पॉझिटिव्ह येतं ना. हॅलो, म्हणजे इथं प्लस यायला पाहिजे. बरोबर आहे का? Yes, sir. हा प्लस, हा प्लस, हा प्लस, हा पण प्लस आला. आता 32 वजा 32 अधिक 6 किती येईल? -26. तिथं 38 च्या जागी 26 करा. सॉरी 26/9 येणार ना बाळानो? हॅलो, अरे कळतंय का? हॅलो, करेक्शन केलं का? हॅलो, Yes, sir. अजून पण राहिलं की काय राहिलं? इथं मिडलला प्लस होतंय बघा.
हा प्लस म्हणजे इथं प्लस झाला, हा जर प्लस असेल तर हा मायनस येणार. हा मायनस आला, इथं मायनस आणि इकडं प्लस येतोय. म्हणजे इथं प्लस येणार. लक्षात येते? हॅलो, कळलं का? हॅलो हॅलो बाळांनो. येस सर. ठीक आहे, लिहून झालंय? लिहून झालंय का? हॅलो, येस सर. ठीक आहे, पुढचं घ्या. डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू कॉस 2x. आता कॉस 2x म्हणजे रिअल पार्ट येतो. ई रेस टू 2x. म्हणजे जिथं आय पी लिहिलेलं आहे तिथं काय येणार तुमचं? आरपी. सोडव पुढं मग आता. लिहून झाल्यानंतर सांगा. आता आरपी म्हणजे इथं फक्त लक्ष द्या. आरपी म्हणजे विदाउट आय ची टर्म. ही जी पहिली टर्म आहे ना, ही टर्म येणार तुमची. कळतंय का? हॅलो हॅलो
येस हा, म्हणजे इथं आन्सर येताना इथं कॉस 2x मायनस साइन 2x. सोडवा ते पटपट, तोपर्यंत मी अटेंडन्स घेतो तुमची. आणि लिहून झाला असेल तर सांगा, मग पुढचं दाखव. रोल नंबर 1, 2, 6, 9, 11, 17, 19, 21, 26, 27, 29, 31, 34, 36, 37, 38. नेक्स्ट करू का स्लाइड? हॅलो, नेक्स्ट स्लाइड घेऊ दे का? हॅलो बाळांनो, नेक्स्ट स्लाइड घेऊ दे का? हा, लक्षात आलं ना? कॉस असेल तर काय म्हणायचं? रिअल पार्ट. आणि साइन असेल तर इमॅजिनरी पार्ट म्हणायचं. कळतंय का? हॅलो. येस सर. लिहा पटपट. किंवा तुमच्याकडे लिहिलेलं असेलच, त्याच्यावरून जरी लिहिलं तरी चालेल. शेवटी काय करायचं लक्षात आलं? रिअल पार्ट असेल तर विदाउट आय ची टर्म घ्यायची, इमॅजिनरी पार्ट असेल तर आय बरोबरचा कोएफिशियंट घ्यायचा. लक्षात येत आहे? हॅलो. येस सर. झाला असेल किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मग लिहा नोटबुक मध्ये. पीसी शटडाऊन व्हायला आलाय माझा. करू का बंद? येस उरलेलं बघू उद्या.